मसवड येथे शेतकऱ्यांचे आंदोलन। मानच्या पाणी प्रश्नावर अर्धनग्न मोर्चा काढून शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। यावेळेला मंत्री जयकुमार गोरे यांनी आंदोलकांना धमकी दिल्याचा आरोप आंदोलकांनी केलेला आहे। मान तालुक्याच्या पूर्व भागाला तारळी योजनेचे पाणी तातडीने मिळावे आणि वर्षातून 3 आवर्तनं द्यावीत या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलेलं आहे। शासनाच्या नियमानुसार L2 हेड पद्धतीने समान जलवाटप व्हावे या प्रमुख मागणीसाठी मसवड येथे सामाजिक कार्यकर्ते महेश करचे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी अर्धनग्न मोर्चा काढलेला होता। या मोर्चाची सुरुवात मसवड येथील श्री सिद्धनाथ मंदिर येथून करण्यात आली आणि शिवाजी चौक, बाजारपेठ, सरकारी दवाखाना, बस स्थानक मार्गे अप्पर तहसीलदार कार्यालयामध्ये हा मोर्चा वळवण्यात आला। यावेळेला तारळी सिंचन योजनेचे उपकार्यकारी अभियंता गणेश शिंगुळकर व चव्हाण यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। भागातील वळई, जांभोडी, गंगोती, पुळकोटी, देवापूर, पळसावडे, शिरताव, बनगरवाडी या गावांना तारळी योजनेचं पाणी तातडीनं मिळावं। त्याचबरोबर दरवर्षी 3 आवर्तनं मिळावीत आणि L2 हेड या शासनाच्या नियमानुसार पाण्याचं समान पद्धतीनं वाटप व्हावं। या संदर्भात आम्ही पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा करतोय, परंतु आम्हाला अजून पाणी मिळालं नाही। या भागात खरं तर आता पिकं आमची जळूनच गेली। कॅनलला पाणी येणार या भरोशावरती आम्ही शेतीत गुंतवणूक केली, पण पिकं जळून गेली ती। जनावरांच्या सुद्धा पिण्याच्या पाण्याची अतिशय वाईट अवस्था आहे। अशा वेळेला शासनानं किंवा मंत्री महोदयांनी ज्या पद्धतीने डिक्लेअर केलं होतं 11 मार्चला पाणी येणार, त्यानुसार सुद्धा आलं नाही। पाटबंधारे विभागानं त्यानंतर 8 एप्रिलला पाणी येणार असं जाहीर केलं, परंतु आजही आमच्या भागात पाणी आलं नाही। आता पाणी बंद व्हायची वेळ आली। प्रशासन, पाटबंधारे विभाग आम्हाला कागदावरती उत्तर दिले की आम्ही तुमच्या भागात पाणी दिलंय। माझं त्यांना आपल्या माध्यमातून आव्हान आहे की तुम्ही ग्राउंडवरती या आणि लाभार्थ्यांच्या तिथं दाखवा की तुम्ही पाणी कुठं दिलेलं आहे। आता या संदर्भात हे आंदोलन होऊ नये म्हणून प्रशासनाकडून खूप मोठ्या प्रमाणावरती दबाव आणण्याचं काम केलं गेलं। त्याच